बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील प्रसिद्ध शीतला मंदिरात मंगळवारी सकाळी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली। यामध्ये 8 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले। चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने शेकडो भाविक दर्शनाला असल्याने शीतला देवी मंदिराच्या परिसरात भाविकांचा जनसागरच उसळलेला होता। गर्दी नियंत्रणाची पुरेशी व्यवस्था नव्हती, त्यामुळे परिस्थिती हळूहळू अनियंत्रित झाली। या प्रकरणी आता उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। नेमकी ही घटना कशी घडली पाहूयात। नालंदाच्या शीतला देवी मंदिरात चेंगराचेंगरी, 8 भाविकांचा मृत्यू। गर्दी नियंत्रणाची पुरेशी व्यवस्था नसल्याने दुर्घटना घडली। प्रशासनाचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने शेकडो भाविक नालंदा जिल्ह्यातील प्रसिद्ध शीतला देवी मंदिरात दर्शनासाठी आले होते। पूजेदरम्यान अचानक धक्काबुक्की सुरू झाली, जी काही क्षणातच चेंगराचेंगरीमध्ये रूपांतरित झाली। लोक एकमेकांवर पडू लागले आणि बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अफरातफरी माजली। यावेळेस अनेक श्रद्धाळू गंभीर जखमी झाले आणि 2 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं। जखमींना तातडीने नालंदा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। येथे 6 भाविकांचा मृत्यू झाला। अन्य जखमी भाविकांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। बहुत दुखद है। मृतक परिवारों को इस संकट की घड़ी में धैर्य रखने की मैं अपील करता हूं और जो मृतक परिवार है उनको जो भी सरकार की तरफ से मदद की आवश्यकता है वो मदद की जाएगी। और यह घटना जो है हम तमाम लोग मर्माहत है। यह घटना कभी ऐसी पहली बार हुई है। हालांकि हम लोग उस मंदिर में भी जाते रहे हैं, बहुत पुरानी मंदिर है, लोग का विश्वास है, तो लोग ज़्यादा भीड़ हो गया। गर्मी भी ज़्यादा था, लोग भूखे आते हैं, खा के तो आते नहीं हैं। भूखे रहने के चलते जो डॉक्टर अभी बताए कि सब लोग भूखा रहने से शरीर का पानी ही सबका कमी हुआ है, उसके चलते यह हुआ है। प्रशासनाने आता अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। प्राथमिक चौकशीमध्ये समोर आले की गर्दी नियंत्रणात आणि सुरक्षा व्यवस्थेमध्ये निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला। स्थानिक लोकांचाही आरोप आहे की प्रत्येक मंगळवारी येथे प्रचंड गर्दी असते, तरीही प्रशासनाकडून पुरेसे व्यवस्थापन केले जात नाही, असा आरोप आता प्रत्यक्षदर्शींनी केला आहे। राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या माहितीनुसार गेल्या 3 दशकांमध्ये भारतात जवळपास 4000 चेंगराचेंगरीच्या घटनांची नोंद झाली आहे। धार्मिक उत्सवात अशा प्रकारची चेंगराचेंगरीची घटना नवीन नाही। याआधी देखील अशा अनेक घटना घडल्यात आणि शेकडो लोकांनी आपले प्राण गमावलेत। 7 ऑगस्ट 2003 नाशिक जिल्ह्यातील कुंभमेळ्यात पवित्र स्नानात चेंगराचेंगरी झाली। यात 39 भाविकांचा मृत्यू झाला। 26 जानेवारी 2005 साताऱ्यातील मांढरदेवी दुर्घटनेत 340 भाविकांचा मृत्यू झाला। 10 फेब्रुवारी 2013 कुंभमेळ्याच्या दरम्यान प्रयागराज रेल्वे स्टेशनवर अचानक चेंगराचेंगरी झाली, 32 भाविकांचा मृत्यू झाला। 3 ऑक्टोबर 2014 पटनाच्या गांधी मैदानावर दसरा कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, 32 भाविकांचा मृत्यू झाला। 14 जुलै 2015 आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे गोदावरीच्या काठावर धार्मिक उत्सवात चेंगराचेंगरी झाली, 27 भाविकांचा मृत्यू झाला। 1 जानेवारी 2022 ला माता वैष्णोदेवी मंदिर कटरा येथे गर्दीनं भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली, 12 भाविकांचा मृत्यू झाला। 31 मार्च 2023 ला इंदूरमध्ये रामनवमीच्या हवन कार्यक्रमात स्लॅब कोसळल्यानं 36 भाविकांचा मृत्यू झाला। 2 जुलै 2024 ला हाथरसमध्ये एका धार्मिक सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, 107 नागरिकांचा मृत्यू झाला। 29 जानेवारी 2025 ला प्रयागराज महाकुंभात चेंगराचेंगरी झाली, 30 भाविकांचा मृत्यू झाला। भारतातील 79% चेंगराचेंगरीच्या घटना धार्मिक मेळावे आणि तीर्थयात्रांच्या ठिकाणी घडल्या। यात्रेकरूंसाठी भौगोलिक धोका निर्माण झाल्याचं प्रमुख कारण आहे। असमान भूरचना, बंद रस्ते, निसरड्या आणि चिखलमय फरशा आणि अरुंद मार्ग। धार्मिक कार्यक्रमांच्या ठिकाणी व्यवस्थापन आणि नियंत्रण टीमची अपुरी व्यवस्था। धार्मिक स्थळांवर अशा दुर्घटना घडल्यावर तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले जातात, मात्र ती चौकशी आणि त्यावरील उपाययोजना तेवढ्यापुरत्याच मर्यादित राहतात। बहुतांश घटनांमध्ये प्रशासनाच्या ढिसाळपणामुळेच अनेक घटना घडल्याचं आतापर्यंत सिद्ध झालंय।
प्रशासनातील त्रुटींमुळे अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.